पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या गोदावरी प्राणहिता अंतर्वाहिनी सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी सिंहस्थ कुंभ म्हणजे पुष्कर पर्वाला सुरुवात झाली आहे। आजपासून 26 मे पर्यंत या त्रिवेणी संगमाच्या पवित्र स्नानासाठी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या हद्दीतील लाखो भाविकांची गर्दी होते। अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आणि ज्योतिबा परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होईल। त्याचा शासन आदेश येत्या 8 दिवसात निघणार आहे। त्यानुसार कामांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून कामं गतीनं नियोजनबद्ध करा असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाला केले। घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपोमधून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। अलिबाग तालुक्यातील भोंदूबाबाची भोंदूगिरी उघडकीस आलेली आहे। मुलीला प्रेमापासून लांब ठेवण्यासाठी भोंदूबाबानं मंतरलेली विषारी जडीबुटी देत विहिरीत टाकण्यास सांगितलं आणि यावेळी त्या व्यक्तीला गावकऱ्यांनी रंगेहात पकडलं। त्यानंतर सर्वांनी त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगलीच्या मालू हायस्कूलमध्ये घरेलू कामगार महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर पार पडलं। दापोली शहरातील शिवसृष्टी इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली। संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीनं एक तालुका एक जयंती साजरी केली असून यावेळी शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। हवामान खात्यानं आज मुंबईसह ठाणे पालघर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून याच अनुषंगानं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या कालावधीमध्ये काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात अचानक वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला। रस्त्यावर आणि शेतात किराणा सामान विकणाऱ्या दुकानदारांची धावपळ उडाली आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम झाला। शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळी यांची 2008 सालच्या खंडणी प्रकरणातून विशेष मोक्का न्यायालयानं काल निर्दोष सुटका केली। तथापि जामसांडेकर हत्येप्रकरणी गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्यानं या खंडणी प्रकरणात निर्दोष सुटका झाली असली तरी गवळी याला कारागृहातच राहावं लागणार आहे। सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ इथे प्रतिबंध असणाऱ्या पान मसाला आणि गुटख्यावर कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटख्यासह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। पूर्वी मोबाईल चोरीनंतर त्यातील सिम कार्डची विल्हेवाट लावून तो राज्याबाहेर विक्रीसाठी पाठवले जायचे, मात्र चोरांचा हा पॅटर्न बदलला असल्याचं समोर आलंय। मोबाईल चोरीबरोबरच त्यातील सिम कार्डच्या मदतीनं बँक खाते देखील रिकामे करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। छत्तीसगडमध्ये तेलंगणा सीमेवरील करेंगुट्टा टेकड्यांभोवती असलेल्या घनदाट जंगलातील व्यापक कारवाईमध्ये 21 दिवसात 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले। त्यातील 28 जणांची ओळख पटवण्यात आली आहे। कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई उतरवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेनं कांजूरमार्ग आणि मुलुंड स्थानकादरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय। या ब्लॉक कालावधीमध्ये कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई सुमारे 350 टन क्षमतेच्या रोड क्रेनच्या सहाय्यानं उतरवण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलंय आणि त्यामुळे ब्लॉक कालावधीमध्ये उपनगरीय गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत। विविध समाज माध्यमं आणि डिजिटल माध्यमांवर राज्य सरकारबाबत येणाऱ्या नकारात्मक, समाजात भय पसरवणाऱ्या आणि वस्तुस्थितीवर आधारित नसणाऱ्या बातम्यांचे फॅक्ट चेक सरकारकडून केलं जाणार आहे। फॅक्ट चेक करून लगेच उत्तर देणारी यंत्रणा आता उभारली जाणार आहे। ठाणे परिवहन विभागानं यंदा पावसाळ्यापूर्वीच सर्व बसगाड्यांची दुरुस्ती करण्यास सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे जुन्या झालेल्या 51 बसगाड्या भंगारामध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सर्वात मोठ्या विरार बोळिंज गृहप्रकल्पातील शेकडो घरं विक्री वाचून रिक्त पडून आहेत आणि त्यामुळे आता मंडळाकडून या गृहप्रकल्पात जलतरण तलाव आणि क्लब हाऊस बांधून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या प्रकल्पामध्ये जलतरण तलावासह क्लब हाऊस बांधण्यासाठी कोकण मंडळानं निविदा प्रक्रिया राबवली असून येत्या 10 दिवसात निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे। ठाण्यातील पहिली मेट्रो मार्गिका असलेल्या दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याची तांत्रिक चाचणी बुधवारी पार पडली। या मार्गावरील यंत्रणेची 75% कामं पूर्ण झाली असून उर्वरित राहिलेली कामं सध्या वेगानं सुरू आहेत। ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी संघटनांकडून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे शहरात ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट आणि एअरक्राफ्टवर पोलिसांनी बंदी घातली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 12 जूनपर्यंत ही बंदी असेल।
देवनार डम्पिंग ग्राउंडमधील 110 हेक्टर जमिनीवरील 185 लाख टन कचऱ्यावर बायो रेमिडिएशनची प्रक्रिया करून तो हटवण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीचा निर्णय पालिकेनं घेतलाय। 3 वर्षात कचरा हटवण्यात येणार असून यासाठी 2386 कोटींच्या कंत्राटाची प्रक्रिया पालिकेनं सुरू केली आहे। जे रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवण्याच्या कामाला गती द्यावी, यामुळे अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असून गरजू रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे। ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नियोजन करा, असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत। 10वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची आता 11वीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे। चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी धडपड करतायत, तर 11वीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी आज संपणार असून 19 मे पासून प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। मुंबईतील ITI प्रवेशासाठी आजपासून ऑनलाईन प्रक्रिया संचालनालयाकडून सुरू करण्यात येते आणि राज्यात शासकीय 419 ITI असून त्यात 93,000 प्रवेश क्षमता आहे आणि ही प्रवेश प्रक्रिया सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। विलेपार्ले येथील जैन मंदिराचं उर्वरित बांधकाम 27 जूनपर्यंत यथास्थित करण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र पावसाळा तोंडावर आल्यानं तिथे प्रार्थना करण्यासाठी तात्पुरते शेड बांधण्याची परवानगी घेण्यासाठी ट्रस्टनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। मात्र न्यायालयानं ट्रस्टला त्यासंदर्भात महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश दिले। राज्यातील 1,08,156 शाळांपैकी 86% अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांची अपार नोंदणी शाळांकडून झाली आणि या नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असून तेथील 98% शाळांनी ही नोंदणी पूर्ण केली आहे। मुंबईत भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानापासून गिरगाव चौपाटीवरील शहीद तुकाराम ओंबळे स्मारकापर्यंत ही भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतला। नागपूरमध्ये बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदान आंदोलन करण्यात आलं। यावेळी रक्तदान करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांना लग्न समारंभामध्ये त्यांनी जोरदार डान्स केला। यावेळी त्यांनी हातात तलवार घेत डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं धर्मवीर फाउंडेशनच्या वतीनं हिंदू महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गोपीचंद पडळकर यांनी देखील उपस्थिती लावली। नवी मुंबईतील गणेश मंदिरावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपले मंदिर पाडण्यासाठी बैठक घेऊन नवी मुंबई महापालिका आणि वन विभागावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप विजय चौगुले यांनी केलाय। वेळ पडल्यास गोळ्या झेलू पण आम्ही मंदिर पाडू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये भव्य तिरंगा मशाल रॅली काढण्यात आली। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकामाप्रकरणात ईडीनं गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी नालासोपारा मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीमध्ये ईडीनं 13 ठिकाणी छापेमारी केली आहे। हा प्रकार 2009 पासून सुरू असून या प्रकरणी तपासाला गती आली आहे। जळगाव शहरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आमदार सुरेश भोळेंनी शहरात वर्षभराच्या आत महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे। सफरचंदानंतर पुण्यामध्ये तुर्कीच्या ड्रायफ्रुट्सवर व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय।